नमस्कार मित्रांनो 2018 पासून आपण ज्या भरतीची वाट पाहत होतो ती भरती म्हणजे RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची भरती ही निघालेली आहे व त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 15 एप्रिल 2024 पासून हे होणार आहेत सुरू होणार आहेत. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन माझी नोकरी या वेबसाईटवरती जायचं आहे. ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. तर यामध्ये करंट रिक्वायरमेंट म्हणजेच आत्ता लेटेस्टमध्ये जेवढ्या काही भरत्या निघाल्या आहेत ह्या टोटल भरत्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यासाठी आपल्याला कुठल्याही अदर वेबसाईटवर जाण्याची गरज नाही किंवा आपण Naukri.com या वेबसाईटवर सुद्धा पाहू शकतो. तर त्यामध्ये आपण इथे पाहू शकतो की RPF व रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती यावरती क्लिक करा. इथे आपण पाहू शकतो की RPF सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्याचा फुल फॉर्म जर पाहायला गेलं मित्रांनो तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स इज अ सिक्युरिटी फोर्स. अँड देन इथे जाहिरात क्रमांक आहे मित्रांनो. त्यानंतर टोटल जागा इथे पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला कुठल्या पदासाठी किती जागा आहेत तर मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त 2 पद आहेत. एक म्हणजे RPF सब इन्स्पेक्टर आणि दुसरा म्हणजे RPF कॉन्स्टेबल. मित्रांनो SI म्हणजेच सब इन्स्पेक्टर आणि जे काही कॉन्स्टेबल आता असतात, आपण एखाद्या वेळेस पाहतो की मित्रांनो आपण कुठे गेल्यानंतर किंवा आपण ज्यावेळेस रेल्वेने ट्रॅव्हलिंग करतो तिथं काही कॉन्स्टेबल आपल्याला पाहायला मिळतात की हातात एक त्यांचा तो जे काही हत्यार असतात ते दंडुका वगैरे घेऊन जे फिरतात. तर हे यापैकी एक आहे. तर त्यामध्ये मित्रांनो पद क्रमांक 1 साठी जे पद आहे तर यासाठी एक जे शैक्षणिक पात्रता आहे ती आहे कोणत्याही शाखेतील पदी म्हणजे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी. परंतु पद क्रमांक 2 हे कोणीही भरू शकते, कारण सरासरी 10वी हे कंपल्सरी असते म्हणजे असते. तर पद क्रमांक 2 साठी हे 10वी आहे मित्रांनो. वयाची अट मित्रांनो, वयाची अट जर पाहायला गेलं तर 1 जुलै 2024 रोजी SC आणि ST या लोकांना 5 वर्ष सूट देण्यात आली आहे आणि OBC कास्ट कॅटेगरीमध्ये 3 वर्ष सूट देण्यात आली आहे. पद क्रमांक 1 साठी जी काही वयाची अट आहे ती आहे 20 ते 28 वर्ष प्लस SC आणि ST ला 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट म्हणजे 28 5 33. देन OBC साठी 28 + 3 31 वर्षापर्यंत चालते आणि पद क्रमांक 2 हे 18 ते 28 + 5 SC ST साठी आणि 3 वर्ष OBC साठी. मित्रांनो या 2 कास्ट सोडल्या तर बाकी कुठल्या कास्टसाठी हे एज एज लिमिट म्हणजे एक्सटेंड केलेली नसते. त्यानंतर वय जर मोजायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुमचं वय सुद्धा मोजू शकता. मित्रांनो, नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. त्यानंतर फीज बद्दल जर पाहायला गेलं तर जनरल OBC आणि EWS साठी ₹500 फीज आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि EBC अल्पसंख्याक आणि महिलांसाठी हे ₹250 फी राहील. तर इथे आपण पाहू शकतो की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 14 मे राहील मित्रांनो. 15 एप्रिल ही सुरुवात आणि 14 मे ही लास्ट तारीख, म्हणजेच ऑलमोस्ट आपल्याला 1 मंथ हे दिलेलं आहे ऑनलाईन अप्लिकेशन करण्यासाठी. देन इथे आपण त्यांनी एक शॉर्ट नोटिफिकेशन इथे जाहीर केलं आहे, पण थोडक्यात हे नोटिफिकेशन पाहणार आहोत. तर पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशा पद्धतीने काही एक PDF साईट ओपन होईल. तर यामध्ये मित्रांनो कुठलाही फॉर्म भरण्या अगोदर पहिले त्याचं जे नोटिफिकेशन येत असतं ते नोटिफिकेशन पहिले वाचून घेतलं पाहिजे आपण. कारण एकदा का नोटिफिकेशन वाचलं किंवा नोटिफिकेशन वाचायच्या अगोदर जर आपण फॉर्म भरला आणि नोटिफिकेशन नंतर जर वाचलं तर आपल्याला कळेल की आपला फॉर्म हा इथे इथे चुकलेला आहे. त्यासाठी पहिले नोटिफिकेशन वाचून घ्या. मित्रांनो इथे टोटल डिटेल्स ही इंग्लिशमध्ये दिली आहे. तर पाहू शकतो या आपण जो काही भरतीसाठी जो सिरियल नंबर दिलेला असतो हे इथे आहे. त्यानंतर इथे ऑफिशियल वेबसाईट्स आहेत म्हणजे प्रत्येक राज्यासाठी. आता इथे पाहू शकतो आपण अहमदाबाद, आपण इथे क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटमध्ये जाऊ शकतो मित्रांनो, त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता नाही. अजमेर, बंगलोर. आता इथे आपल्याला हे मुंबई, इथे मुंबई आहे. तर आपल्याला मुंबईवरती क्लिक करून इथे आपल्याला आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. त्यानंतर ही जी PDF जाहीर केली आहे 14 मार्च रोजी जाहीर केली आहे त्यांनी. त्यानंतर आपण स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे पाहू शकतो की सब इन्स्पेक्टर ऑनलाईन डेट ऑफ अप्लिकेशन 15 एप्रिल 2024 रोजी हे डेट स्टार्ट होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन ही 14 मे 2024 साठी होणार आहे. मित्रांनो यामध्ये 2 पद आहेत. त्यामध्ये सब इन्स्पेक्टर पद हे 1 आहे आणि कॉन्स्टेबल हे
एक आहे ते पे लेवल ॲज पर 7 CPC. मित्रांनो 7 CPC जे काही पेमेंटचं जे काही लेवल असतं, तर हे सब इन्स्पेक्टरचं हे 6 वाढतं आणि कॉन्स्टेबलचं हे 3 वाढतं. तर त्यामध्ये आपल्याला जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे, तर इथे आपण पाहू शकतो की ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजेच तुम्ही मुक्त विद्यापीठने सुद्धा ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी तुम्हाला इथे फॉर्म हा फिलअप करता येईल. मित्रांनो मी इनिशियल जे काही पेमेंट आहे ते 35,400 स्टार्टिंग आणि 21,700 याचं स्टार्टिंग आहे. इथं एज लिमिट आपण पाहिलेली आहे. मित्रांनो कॉन्स्टेबलसाठी जास्त जागा आहेत. कॉन्स्टेबलसाठी 4,208 जागा, तर SI म्हणजे सब इन्स्पेक्टरसाठी 452 जागा आहेत. त्यानंतर एजमध्ये जे काही लिमिट दिलेलं आहे ते आम्ही आता अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. ते 1/7/24 पासून आपल्याला ते डिटेल्स पाहायचे आहे. त्यानंतर आपण इथे आता पाहू शकतो की फिजिकल जे काय आहे ते आता आपल्याला थोडक्यात सर्व काही माहीत होऊन जाईल. त्याची एक जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील त्यावेळेस आपल्याला. त्यानंतर इथे आपल्याला जे काही जे सर्व्हिसमॅन असतात किंवा जे काही 15% वुमन्स असतात त्यांना सुद्धा आरक्षण इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आपल्याला त्यांच्या वेबसाईट्स वगैरे दिल्या आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा आपला फॉर्मची सुरुवात हे 15 एप्रिल रोजी होणार आहे. तर मित्रांनो सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक, चांगली तयारी करा. कारण ही भरती पुन्हा कधी निघेल याची अपेक्षा सोडून द्या की मी नंतरच्या वेळेस लागेल किंवा आता ही भरती, कारण 2018 म्हणजेच 18, 19, 20, 21, 22, 23, 24 7 वर्षानंतर ही भरती निघाली आहे मित्रांनो. तर यामध्ये कुठलीही मिसअंडरस्टँडिंग न करता एकदम तयारीला लागा आणि यावेळेचा रेल्वे कॉन्स्टेबल होऊन दाखवा. बेस्ट ऑफ लक अँड थँक्स फॉर वॉचिंग. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.